दरम्यान राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली। आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी प्रकाशित होईल, ही यादी तपासण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाला कामाला लावावं अशी टीका बावनकुळे यांनी केली। बावनकुळे यांच्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले। आप सबका यहाँ बहुत बहुत स्वागत, नमस्कार। वोट अधिकार यात्रा काढत आहे काही याच्यामध्ये दम नाही, मी मागे सांगितलं। आता माझा खुला आव्हान आहे राहुल गांधींना की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे। आता प्रसिद्ध होणार आहे, प्रत्येक प्रभागाची होईल, वार्डाची होईल, त्याला ऑब्जेक्शनची डेट राहणार आहे आणि ही मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावरच होणार आहे। आताही त्यांना संधी आहे आणि विधानसभेची मतदार यादी राहणार आहे आता कुठे महानगरपालिका, नगरपालिकेत। त्यामुळे आता प्रकाशित होणाऱ्या मतदार यादीवर राहुल गांधीजींनी संपूर्ण काँग्रेस कामात लावून देशातली महाराष्ट्रात तरी पाठवावी आणि आपली मतदार यादी दुरुस्त करून घ्यावी। एक तर बावनकुळेजींची तेवढी उंची नाही की राहुल गांधीच्या संदर्भात बोलावं। राहुल गांधींना कळत नाही वगैरे बोलणं, उद्या जर मी मोदींना काय कळतं हा विषय आणला, अरे देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावं असं माझं त्यांना सूचना आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे।